नांदूर शिंगोटे ते लोणी रस्त्यावरील अपघातांची मालिकाही संपत नसल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलंय. खड्ड्यांमुळे ट्रेलरने दिलेल्या जोरदार धडकेत निमोण येथील भारत जोंधळे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. नांदूर शिंगोटे ते लोणी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सध्या वाहतूक सुरू असून मोठमोठी वाहने याच रस्त्याचा वापर करत आहेत. या रस्त्यांवर खड्ड्यांचंही मोठ्या प्रमाणात साम्राज्य पसरलंय. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केलाय. मागील वर्षी याच ठिकाणी खड्ड्यामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. त्या खड्ड्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपात मुरुम टाकून ते खड्डे बुजवण्यात आले होते. मात्र ठोस कुठलीही उपाययोजना सार्वजनिक बांधकाम विभागाने केली नसल्याची तक्रारही ग्रामस्थांनी केली आहे. संगमनेर तालुक्यातील पळसखेडे येथील भारत जोंधळे यांना खड्ड्यामुळे आपला प्राण गमवावा लागल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आलाय. ही घटना घडल्यानंतर रेणुकामाता अँब्युलन्सचे आकाश सांगळे यांनी घटनास्थळी जाऊन त्वरित उपचारार्थ दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. नांदूर शिंगोटे ते तळेगाव पर्यंत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. सदरचे खड्डे 2 दिवसात त्वरित न बुजवल्यास नांदूर शिंगोटे ते पळसखेडे येथील ग्रामस्थ तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही देण्यात आलाय. या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघातांची मालिका सुरू असूनही सदरचा विभाग तसेच कर्मचारी डोळेझाक करत असल्याचं वारंवार समोर येत आहे. स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके, नांदूर शिंगोटे.